बघा पहिला प्रश्न. 3 संख्या 5, 6, 7, 5, 7, 6, 7 च्या गुणोत्तरात आहे. जर या संख्यांचा गुणाकार 5670 आहे तर त्यांच्यापैकी मोठी संख्या कोणती? बघा 3 संख्या दिलेल्या आहे ज्या गुणोत्तरात आहे 5, 6 आणि 7. 5, 6, 6, 7, 7. आता हा प्रश्न कसा सोडवायचा? आपल्याला ज्या संख्या दिलेल्या आहे त्या संख्या आपल्याला गुणोत्तराच्या रूपात दिलेल्या आहे. म्हणजे ह्यात गुणोत्तराला आपण संख्या मानूया. जसं त्या 3 संख्या आपण मानल्या 5 1 6 1 आणि 7 1. आता काय दिलेलं आहे आपल्याला? जर ह्या संख्यांचा गुणाकार 5670 आहे म्हणजेच या सर्वांचा गुणाकार आपल्याला दिलेला आहे 5670 एवढं. मग सिंपल यांना फक्त आपल्याला सॉल्व्ह करायचे. मग 5 7 30 आणि 30 गुणिले 7 7 त्रिक 21 म्हणजेच 210 आणि हे 3x. आता ह्या सर्वांमध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे म्हणून याला आपण करूया एक क्यूब म्हणजे 210 एक क्यूब बरोबर 5670. आता x क्यूब तसेच ठेवू 5670 हा 210 इकडे गुणिले तो उजव्या बाजूला जाऊन मी भागिले म्हणजे 210. हे 0 0 कट. आता 21 ने भाग घेऊया 567 ला. 21 1 21 21 दुने 42 उरले 14 झाले 147. आता 21 ने डायरेक्टली याला भाग जातो 143 ला 7चा भाग म्हणजे आपल्याला एक क्यूब व्हॅल्यू मिळाली 27. पण आता आपल्याला इथं x ची व्हॅल्यू काढायची आहे. x क्यूब ची व्हॅल्यू जो 27 आहे तर 27 चा क्यूब काय आहे? 27 चा क्यूब रूट काय आहे? x बरोबर 3. म्हणजेच 3 चा जर 3 वेळा आपण गुणाकार केला तर ते उत्तर येतं 27. म्हणजेच x क्यूब बरोबर 27 तर x बरोबर 3 म्हणजे x ची व्हॅल्यू आणि 3. तर आपल्याला काय विचारलंय? त्यांच्यापैकी मोठी संख्या कोणती? मग यात मोठी संख्या कुठली आहे? तर आहे 7 1. मग 7 1 म्हणजेच 7 गुणिले 3 बरोबर आली 21 म्हणजेच ऑप्शन 3 हे आपलं उत्तर आहे.